नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यामध्ये महापालिकेचा रणसंग्राम चांगलाच आपल्याला दिसत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सर्वच बडे नेते या प्रचार सभा घेत आहेत. त्यातच परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये एक मोठी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केले. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता किंवा जो मुद्दा होता तो म्हणजे की अनेकांनी प्रश्न केला होता की महायुती सोबत म्हणजे अजित दादा जे असतील राज्यामध्ये सत्तेत सोबत आहेत, केंद्रामध्ये सुद्धा आहेत, तर महापालिकेमध्ये सोबत का नाहीत, स्वतंत्र का लढतायत, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यावरती अजित पवारांनी स्पष्ट आपलं मत व्यक्त केलं. ते असे म्हणाले की ही नवीन गोष्ट नाहीत, याआधी सुद्धा म्हणजे विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा अशोकराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा या गोष्टी होत होत्या. मात्र हे कारण असं आहे की तिथले प्रश्न सोडवावेत म्हणून आम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहतो, असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य आपल्या भाषणामध्ये केलं. पुढे अजितदादा असे देखील म्हणाले की इथे राज्याचा व केंद्राचा काही दोष नाहीत. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादा असे पण म्हणाले की इतकी वर्ष पुणे महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती, त्यामुळे पुणे महानगरपालिकेची अवस्था काय हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघत आहात, असं देखील आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे लोकांचा जो विचारक होता किंवा लोकांचा जो प्रश्न होता, पत्रकारांचा जो प्रश्न होता की तुम्ही राज्यात केंद्रात सत्तेत आहात सोबत व महापालिकेत का नाहीत, याचं उत्तर अजितदादांनी या परवाच्या सभेमध्ये देऊन टाकलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.